गुड मॉर्निंग एव्हरीबडी स्टुडंट. आज आपण क्लास 12 मॅथ पार्ट 1 मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हे चॅप्टर बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कंजक्शन, डिजेक्शन, स्टेटमेंट हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला आता निगेशन बघायचं होतं. आपल्याला ज्या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ज्या 5 कन्सेप्ट आहेत त्या 5 कन्सेप्ट आपल्या एक्सरसाइज 1.1 मध्ये त्याच्यावर पूर्ण अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे 5 कन्सेप्ट आहे ते आपल्याला पुरेपूर चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल. त्यावेळेस आपल्याला पुढील एक्सरसाइज चांगल्या प्रकारे सोडवता येईल. त्याच्यामुळे आता आपण बघणार आहोत निगेशनला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं दर्शवतात. निगेशनचं हे सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता निगेशनचे खाली आपले डेफिनेशन दिले, ही डेफिनेशन आपण आता समजून घेऊ. हे बघा, if P is any statement, then negation P that is not P is denoted by negation of any simple statement. P can also be formed by writing it is not true that or it is a false that before P. जर का एखादं स्टेटमेंट नकारार्थी असेल, एखादं स्टेटमेंट हे नकारार्थी असेल तर त्याला ते स्टेटमेंट नॉट पीने त्याला नॉट पी म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉट पी म्हणतात. आणि त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कशा प्रकारे दर्शवतात? अशा प्रकारे त्याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दर्शवतो. आणि बघा खाली काय दिलेलं आहे? सिंपल. एखादं कोणतंही साधं स्टेटमेंट, एखादं कोणतंही साधं सिंपल म्हणजे साधं स्टेटमेंट, एखादं साधं स्टेटमेंट जर असेल त्याचं सत्य नाही का, ते सत्य नाही का किंवा असत्य आहे का असे सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. आता आपण ही डेफिनेशनच्या नंतर आपण त्याचा एखादं एक्झाम्पल पाहू. आता आपण पुढे एक एक्झाम्पल घेऊ. हे बघा, फॉर एक्झाम्पल पी स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. काय सांगते पी स्टेटमेंट? मँगो इज अ फ्रूट. मँगो इज अ फ्रूट. आंबा हे फळ आहे. त्यालाच आपण निगेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार? हे बघा, निगेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं ठरलं त्याला नॉट ने लिहायचं, त्याला नाही करायचं नकारार्थी. आता हे होकारार्थी त्याला आपण नकारार्थी बनवायचं आहे. हे बघा, मँगो इज नॉट अ फ्रूट. आंबा हे फळ आहे. पहिले काय होतं? आंबा हे फळ आहे. दुसरं आपल्याला निगेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं सांगितलं, त्याला आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे, मँगो इज नॉट अ फ्रूट. म्हणजे त्याचं नकारार्थी आपल्याला ते वाक्य बनवता आलं पाहिजे. समजलं का एक्झाम्पल? आता आपण त्याचा ट्रूथ टेबल बघू. आता काय बघणार आपण त्याचा ट्रूथ टेबल. हे बघा, त्याचा ट्रूथ टेबल एकदम सोपा आहे. निगेशनचा जर ट्रूथ टेबल दिला असेल आपल्याला, आता पी स्टेटमेंट दिलेलं आहे, टी दिलेलं आहे. आता निगेशनचं आपल्याला काय द्यावं लागेल? निगेशन मध्ये आपण काय लिहिणार? मग त्याला फॉल. तिथं काय होणार? फॉल. हे ट्रू आहे, हे फॉल होणार. जर इकडे फॉल असलं तिकडे काय होणार? ट्रू होणार. एकदम फॉल. मग टीचं निगेशन काय होणार? फॉल. आणि फॉलचं काय होणार? ट्रू. फॉलचं ट्रू होईल आणि ट्रूचं फॉल होईल. हे होईल आपलं ट्रूथ टेबल. समजलं का निगेशन? आता आपण बघणार आहोत कंडिशनल. हे बघा, आता आपण काय बघणार आहोत? कंडिशनलला आपण इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. आणि त्याला इफ देन जे स्टेटमेंट जोडलेले असेल त्याचे आपण पहिले आता डेफिनेशन बघू. इफ
P and Q are any two simple statement, then the compound statement if P then Q, meaning statement P implies statement Q, or statement Q is implied by statement P, is called a conditional statement and is denoted by P implication Q or P implication Q. हे बघा, कंडिशनल मध्ये आपण त्याला जर का अशा प्रकारे पी अँड क्यू हे दोन साधे स्टेटमेंट दिले असेल, पी आणि क्यू हे दोन साधे स्टेटमेंट दिले असेल, तर ते एकत्रित स्टेटमेंट मध्ये, त्या एकत्रित स्टेटमेंट मध्ये इफ पी देन क्यू, हे बघा, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू, त्याचा अर्थ असा होतो की पी हे स्टेटमेंट, पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट वरती आधारलेलं असेल किंवा क्यू हे स्टेटमेंट पी स्टेटमेंट वर आधारलेलं असेल. म्हणजे क्यू हे त्याच्यावर आधारलेलं असतं पी स्टेटमेंट वरती, आणि पी स्टेटमेंट हे क्यू स्टेटमेंट वरती आधारलेलं असेल. आणि त्याला इम्प्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपण त्याला असं लिहू शकतो, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, पी इम्प्लिकेशन क्यू और पी इम्प्लिकेशन क्यू. एखाद्या वेळेस त्याला डबल एरो मध्ये देऊ शकता किंवा सिंगल मध्ये पण देऊ शकता. त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं आपण, इम्प्लिकेशन. समजलं का काय त्याची व्याख्या? इफ P and Q are any two simple statement, then the compound statement if P then Q, meaning statement P implies statement Q or statement Q is implied by statement P, is called a conditional statement and is denoted by P implication Q or P implication Q. अशा प्रकारचे आपल्याला डिपेंडेशन दिलेले आहे. आता आपण कंडिशनलचा एखादा एक्झाम्पल बघू, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की क्यू स्टेटमेंट कसं पी स्टेटमेंटवरती आधारलेलं असेल आणि क्यू स्टेटमेंट हे पी स्टेटमेंटवर कसं आधारलेलं असेल. तर ते आपण एक पुढे एक्झाम्पल मध्ये, कंडिशनल मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पी स्टेटमेंट दिलेलं आहे, काय, आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, आय ट्रॅव्हल बाय ट्रेन. आणि क्यू स्टेटमेंट आहे माय जर्नी विल बी चीपर. बरोबर आहे की नाही? आता याला आपल्याला कंडिशनलच्या फॉर्म मध्ये लिहायचं सांगितलं, कंडिशनलच्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहायचं, आपल्याला त्याला लिहिता आलं पाहिजे. आता कंडिशनलच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार आपण त्याला, बघा, पी इम्प्लिकेशन क्यू म्हणजे कंडिशनलच्या फॉर्म मध्ये, पी इम्प्लिकेशन क्यू म्हणजे कंडिशनल. आता बघा, आपल्याला इफ देन ना त्याला जोडायचं आहे, लक्षात ठेवायचं. कंडिशनल जे फॉर्म असेल ते आपण त्याला इफ देन ना आपण त्याला जोडायचं. हे बघा, इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन then my journey will be cheaper, will be cheaper. आता पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट वरती आधारलेलं आहे. काय म्हणते, इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन, मी त्यावर अंडरलाईन करतोय तुमच्या लक्षात आणण्यासाठी. इफ देन जर जोडलेला असेल तर त्याला आपण पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते कंडिशनल आहे. ते कोणतं आहे, कंडिशनल आहे. त्यालाच आपण इम्प्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अशा प्रकारे दर्शवू शकतो, म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू. हे बघा, इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल बी चीपर. म्हणजे जर मी ट्रेननं प्रवास केला तर माझा प्रवास स्वस्त होईल. काय होतोय, काय म्हणते ते, इफ म्हणजे जर मी ट्रॅव्हल म्हणजे ट्रेननं प्रवास केला
तर माझा प्रवास स्वस्त होईल. म्हणजे क्यू स्टेटमेंट पी स्टेटमेंट हे क्यू स्टेटमेंटवरती आधारलेलं आहे. समजा तुम्हाला एक्झाम्पल, आता आपण ट्रूथ त्याचा कंडिशनलचा ट्रूथ टेबल बघू. काय म्हणू आपण आता? ट्रूथ टेबल. हे बघा आता कंडिशनल इम्प्लिकेशनचा टेबल, ट्रूथ टेबल बघणार. आता आपल्याला जे आपण सर्व जे ट्रूथ टेबल शिकलो आहे, निगेशनचा, कंडिशनलचा, कंजक्शनचा, ते हे ट्रूथ टेबल आपले पाठ पाहिजे. जर हे ट्रूथ टेबल पाठ झाले नाही तर आपल्याला एक्सरसाइजमध्ये जे उदाहरणं दिलेले आहेत ते आपल्याला सोडवता येणार नाही. त्याच्यामुळं आपण हे ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल पूर्ण पाठ करून घ्यायचे. हे बघा, पी स्टेटमेंट असेल तर काय लिहायचं? डबल टी टी एफ एफ. क्यू स्टेटमेंट काय असेल मग? टी एफ टी एफ. आता अशा प्रकारे आपल्याला ट्रूथ टेबल दिला असेल आणि त्याला इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला जर हा ट्रूथ टेबल लिहायचा असेल तर इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये टी टी असेल तर टी येतं, टी टी असेल तर टी येतं, आणि टी एफ असेल तर एफ येईल, टी एफ असेल तर एफ येईल, अदरवाइज ट्रू येईल. म्हणून आपण टी टीचं काय लिहिणार? टी. टी एफचं काय लिहिणार? एफ. टी एफचा एफ, एफ टीचा टी आणि एफ टीचा टी. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, टी कडून जर एफ कडे जात असेल त्यावेळेच फॉल, अदरवाइज ट्रू असणार. कशामध्ये? इम्प्लिकेशन मध्ये. कशामध्ये? इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल मध्ये. ज्या वेळेस टी टी असेल तर टी लिहायचा, आणि टी कडून जर एफ कडे जात असेल तरच फॉल, अदरवाइज ट्रू. एफ टी टी, एफ एफ टी. समजलेला ट्रूथ टेबल? हा ट्रूथ टेबल फक्त याच्यातले एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. जर का इम्प्लिकेशनच्या टेबल मध्ये टी कडून एफ कडे जर जात असेल, तर एफ येईल, अदरवाइज काय येणार आहे? ट्रू. हे बघा, टी कडून एफ कडे गेला, फॉल आला, टी टीचा टी झाला, एफ टीचा टी झाला, एफ एफ चा टी झाला. तर हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. तर हे लक्षात असलं तर आपल्याला इम्प्लिकेशनचा टेबल सोडवायला एकदम सोपा जाईल.